नेहमीच विविध वादांमध्ये अडकणारे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर पुन्हा एकदा नव्या वादात अडकलेत। त्यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांनी शशी थरूर यांच्यावर त्यांचं पाकिस्तान स्थित पत्रकार मेहर तरार सोबत अफेअर असल्याचा आरोप केलाय। एका वृत्तपत्राशी बोलताना त्यांनी हे आरोप केलेत। यानंतर सुनंदा पुष्कर यांनी शशी थरूर यांच्याकडून घटस्फोट हवा असल्याचं म्हटलंय। शशी थरूर यांच्या ट्विटर अकाउंटवरून काही वादग्रस्त आणि रोमॅन्टिक मेसेज पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासाठी पाठवण्यात आले। त्यानंतर हा वाद सुरू झाला। आपणच थरूर यांचं अकाउंट उघडून त्यावरून हे मेसेज पोस्ट केले, कारण मेहर तरार कसे मेसेज पाठवतीये हे सर्वांना कळावं की ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागलीये। मी हे अजिबात सहन करू शकत नाही। ती एक पाकिस्तानी महिला असून ती ISI एजंट आहे आणि ती माझ्या नवऱ्याचा पाठलाग करतेय। पुरुष कसे असतात ते तुम्हाला माहितीच आहे। मी हे सहन करू शकत नाही। तो या अटेन्शनमुळे खुश असल्याचंही सुनंदा पुष्कर यांनी म्हटलंय। माझ्यासोबतही IPL दरम्यान शशी थरूर असंच वागत होता। आता पुन्हा तसंच घडत असलेलं मला मान्य नाही। सध्या यावर मला काहीच बोलायचं नाही, अशा शब्दात सुनंदा पुष्कर यांनी आपला राग व्यक्त केलाय आणि शशी थरूर यांच्या नव्या प्रकरणाबद्दल माहिती दिली आहे। अधिक माहिती घ्यायला आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक सध्या आपल्या संपर्कात आहेत। रश्मी, सुनंदा पुष्कर यांनी शशी थरूर यांच्याकडे घटस्फोटाची मागणी केल्याचं कळतंय। त्याचबरोबर त्यांचं पाकिस्तानी पत्रकार तरार मेहर यांच्याशी अफेअर सुरू असल्याचंही म्हटलंय। काय नेमकी माहिती मिळतेय? भूषण, खरं तर आपण म्हणतो की चार चौघाट्यावर घरातल्या कुठलीही भांडणं किंवा गोष्टी येऊ नयेत, परंतु ट्विटरवर काल संध्याकाळपासून ज्या पद्धतीने या सर्व गोष्टी बाहेर आल्या होत्या, एका पाकिस्तान पत्रकार महिलेने शशी थरूर यांना जे मेसेजेस केले होते ते कशी DBM मेसेज होते, ते स्वतः शशी थरूर यांच्या पत्नीनेच आणले आणि त्यानंतर हा वाद सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी सुनंदा पुष्कर यांनी स्वतःहून या महिलेवर आरोप करत म्हटलं की ती ISI ची एजंट आहे आणि इतकंच नाही, ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली आहे। परंतु ह्या ज्या पाकिस्तानी महिला पत्रकार आहेत त्यांनी मात्र अशा पद्धतीने गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की मी शशी थरूर यांचा आदर करते, अशी कुठलीही गोष्ट नाहीये। सुनंदा पुष्कर अशा पद्धतीने का आपल्यावर आरोप करतात हे आपल्याला माहिती आहे, अशा पद्धतीने त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे। परंतु नक्कीच काँग्रेसचे एक महत्त्वाचे मंत्री आहेत जे वादामध्ये पडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की आज काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका आहेत, उद्या देखील अधिवेशन आहे। राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार करायचं की नाही ही मोठी घोषणा आहे। त्याच वेळेला हे एकूणच थरूर यांच्या घरातील भांडणं यशी चव्हाट्यावर आली आहेत। धन्यवाद रश्मी, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय शशी थरूर पुन्हा एकदा नवीन वादात अडकलेत। त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांनीच तशी माहिती दिली आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।